भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारतातील भूमिहीन लोकांना जमिनी मिळावं म्हणून भारतामध्ये सर्वात मोठं आंदोलन कोण केलं तर ते बौद्धांनी केलं. मंडल कमिशन ओबीसी साठी लागू व्हावं म्हणून जर सर्वात मोठं आंदोलन कोणी केलं तर ते बौद्धांनी केलं. एससी आणि एसटी वरती होणारे अत्याचार त्याला रोखण्यासाठी व एससी आणि एसटीला संरक्षित करण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा बनावा म्हणून सर्वात मोठं आंदोलन कोणी केलं तर बौद्धांनी केलं. एवढंच काय, मुसलमानांवरती एनआरसी सीए लागू करू लागले होते तेव्हा सुद्धा रस्त्यावरती उतरून कोण लढले तर बौद्धच लढले. भारतामध्ये ज्या ज्या जात समूहावरती व जातीवरती अन्याय अत्याचार होतात तेव्हा तेव्हा त्या जातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती कोण उतरतो तर बौद्ध उतरतो. मग मांगावरती अत्याचार झाला तर बौद्ध रस्त्यावरती उतरतो, चांबारावरती अत्याचार झाला तर बौद्ध रस्त्यावरती उतरतो, भंग्यावरती अत्याचार झाला तर बौद्ध रस्त्यावरती उतरतो, आदिवाशावरती अत्याचार झाला तर बौद्ध रस्त्यावरती उतरतो व भटक्यावरती अत्याचार झाला, ओबीसी वरती, मुसलमानावरती व ज्या ज्या जात समूहावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा तेव्हा रस्त्यावरती कोण उतरतो तो बौद्धच उतरतो. आणि आज त्याच बौद्धांना आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे. एका जात विशिष्ट लोकांनी बौद्धांवरती असे आरोप केलेले आहेत की बौद्धांनी आमच्या हक्काचं खाल्लेलं आहे. अरे बौद्ध एवढ्या मोठ्या हृदयाचे लोक आहेत की ते आपल्या हक्काचं सुद्धा तुम्हाला देऊन टाकून तुमच्या ताटामध्ये वाढणारी ती जमात आहे. म्हणून आरोप करण्याआधी एका गोष्टीचं आत्मपरीक्षण करा की तुमची अधोगती बौद्धांनी केली नाही तर तुमच्या अंधश्रद्धेने ग्रासलेल्या मानसिकतेने केलेली आहे. ही अंधश्रद्धेने ग्रासलेली मानसिकता बदला, तुमची प्रगती होईल. बौद्ध जेव्हा शिक्षण शिकू लागले होते तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये घंटे वाजवत बसल्या होत्या म्हणून तुमचं अधोगती झाली आणि बौद्धाची प्रगती झाली. म्हणून घंटा वाजवण्यापेक्षा पाठी पुस्तक हातामध्ये घ्या आणि आरक्षणाचा 13% आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही सुद्धा ह्या मुख्य प्रवाहामध्ये या, ना की वर्गीकरण करून त्याचे तुकडे तुकडे करून कोणाचाच विकास होणार नाही. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.